मला असं वाटतंय की उद्या मार्केटमध्ये एक रिव्हर्सल पॉसिबल आहे. ते कुठल्या लेव्हलपासून पॉसिबल आहे, याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि काल देखील तुमच्यासोबत ज्या लेव्हल्स मी शेअर केलेल्या होत्या, पिन पॉइंट त्या लेव्हल्स आज आपल्या कामी आलेले आहेत. त्याचा देखील परफॉर्मन्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत, उद्याच्या दिवसाच्या माझ्या टेक्निकल अनालिसिस आणि मॅजिकल लेव्हल सोबत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम. मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील असाच प्रयत्न असणार आहे. चला सुरुवात करू इथं आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन बद्दल आणि मॅजिकल लेव्हल्स पासून. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झाले हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा आज मार्केटमध्ये काय झाले हे एकदा जाणून घेऊयात. मी रोज 9 ते 9:20 या वेळेमध्ये सकाळी लाईव्ह असतो आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती आणि ह्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. या कुठल्याही राऊंड अप लेव्हल्स नाहीये, तुम्हालाही माहिती आहे की ह्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स असतात. या लेव्हल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, ज्यापैकी 24,058 ची मॅजिकल लेवल होती, इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंटची लेवल होती. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा जो चार्ट शेअर करतो, याच्यामध्ये ब्ल्यू कलरची लाईन असते. सगळ्यात महत्वाची ही त्या दिवसाची लेवल असते. तर इथून जे आहे ते आपल्याला एक शार्पफॉल पाहायला मिळाला. आता इथून देखील एक चांगला बाउन्स बॅक आलेला पाहायला मिळतोय. ही लेवल आणि हा सपोर्ट मी पिन पॉईंट ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस केलेला होता. त्याच्यानंतर जी आहे ती इथं निफ्टीने टाइम स्पेंड केलेला पाहायला मिळतोय आणि इथं बरोबर एंड ऑफ द डेला एक चांगलं ही रोड झिरोचा ट्रेड आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि ह्याच रिजेक्शनच्या बेसिसवरती मी बँक निफ्टीवरती सुद्धा पी साईडचा ट्रेड शेअर केला, कारण की बँक निफ्टीची सुद्धा आज एक्सपायरी होती आणि खूप चांगला मूव्ह आज आपल्याला याच्यावरती कॅप्चर करता आलेला आहे. आणि ह्या रेजिस्टन्स पासून फक्त 2 कॅन्डल्स मध्ये किती शार्प फॉल आलेला पाहायला मिळतोय बघा. असा फॉल जो आहे तो सकाळच्या 2 कॅन्डल नंतर कुठेही अशा पद्धतीचा मूव्ह आलेला नाहीये, परंतु तो आज आपल्याला याच रेजिस्टन्सच्या बेसिसवरती आलेला पाहायला मिळतोय. आता ह्या सर्व लेवल ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्येच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या. अगदी तंतोतंत आणि पिन पॉइंट त्या लेवल चाललेले आहेत. पहिल्याच कॅन्डलने पहा या बोल्ड ग्रीन लाईन पासून रिजेक्शन घेतलेलं पाहायला मिळतंय. एक शार्पफॉल आपल्याला पाहायला मिळतो. हा सपोर्ट तुमच्यासोबत ऑलरेडी मी शेअर केलेला होता. त्याच्यानंतर एक चांगला अपट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला. इथून एक रिजेक्शन आलं. निफ्टी ह्या रेजिस्टन्सच्या आसपास थोडीशी साईडवेज राहिली. एक फॉल आला, परत एक पिन पॉइंट सपोर्ट त्यांनी क्रिएट केला, वरती गेली 23,960च्या लेवलला एक चांगला रेजिस्टन्स आला आणि परत एक चांगला शार्पफॉल आला आणि हाच तो हिरो झिरोचा मूव्ह होता, ज्याच्याबद्दल मी पहिल्या स्लाइडमध्ये तुमच्यासोबत जे ते डिस्कशन केलेलं आहे. आता बँक निफ्टी बद्दल बोलायचं झालं तर बँक निफ्टीच्या सुद्धा लेवल्स खूप पिन पॉइंट चाललेले आहेत. पहिल्याच कॅन्डलने पहा इथून एक रिजेक्शन घेतलेलं पाहायला मिळतंय. एक फॉल आला, ही ट्रेंड लाईन तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केली ती. एक बाउन्स बॅक आला, परत मार्केट खाली आलं, परत सेम लेवल पासून एक सपोर्ट क्रिएट झाला, परत वरती गेलं, परत खाली आलं, परत एक पिन पॉइंट सपोर्ट क्रिएट झाला, परत एक बाउन्स बॅक आला. या वेळेला मात्र इथं या ट्रेंड लाईनला चांगला ब्रेकडाऊन आला. 10% पेक्षा जास्त वीक नव्हती याची. एक चांगली सेलिंग अपॉर्च्युनिटी होती. एक शार्पफॉल आला, परत एकदा मार्केट वरती गेलं. सेम ट्रेंड लाईनच्या भोवतीच मार्केट ट्रेड करतंय. इथं तुम्हाला पहिला ट्रेड, दुसरा ट्रेड, तिसरा ट्रेड, चौथा ट्रेड, 5वा ट्रेड आणि 6वा ट्रेड, पूर्ण 6चे 6 ट्रेड एकाच ट्रेंड लाईनच्या बेसिसवरती जे ते पाहायला मिळत आहेत. एक चांगला आपल्याला रेजिस्टन्स क्रिएट झालेला पाहायला मिळतोय आणि ते याच लेवलला मी माझा पी साईडचा ट्रेड जो आहे तो शेअर केला होता बँक निफ्टीचा आणि खूप चांगला मूव्ह जो आहे तो याच्या बेसिसवरती आपल्याला इथे कॅप्चर करता आलेला आहे. तर ओव्हरऑल या सर्व ज्या लेवल तुमच्यासोबत शेअर केलं आहे त्याचा खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता पाहूयात उद्या मार्केट जे आहे ते काय राहू शकतं. तर मागच्या 3 दिवसांपासून डेलीचं अनालिसिस आपण करतोय ते सगळं एका ह्या कॅन्डलच्या आसपासच जे आहे अवतीभोवती याच्या फिरताना आपल्याला पाहायला मिळते. पण 3 दिवस मार्केट निगेटिव्ह असून देखील या कॅन्डलचा लो काही ब्रेकडाऊन झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मला असं वाटतं की मार्केटमध्ये इथून एक रिव्हर्सल जे आहे ते पॉसिबल आहे, जर का हा लो उद्या देखील प्रोटेक्टेड राहिला तर. आता हे झालं प्रिडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेड करता येत नाही. आपण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करत असतो. एक्झिक्युशन नेहमी लेवलच्या बेसिसवरती केले जातं. त्यामुळे ह्या लेवल्स चार्टवरती मार्क करा आणि रिएक्शनचा वेट करा. या राऊंड अप लेवल नाहीये, त्यामुळे तुमच्या लक्षात राहणार नाहीये. त्यामुळे ह्या सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुमच्याकडे बऱ्याच स्ट्रॅटेजीज असतील बाय करण्यासाठी, परंतु कुठे बाय नाही करायचंय ते सर्वात महत्वाचं आहे आणि त्याला आपण नो ट्रेड झोन म्हणतो आणि हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. 24,005 ते 23,960चा हा तो झोन असणार आहे. हा ऑप्शन सेलरचा एरिया आहे, याच्यामध्ये ट्रेड करायचा नाहीये. एक तर मार्केट साइडवेज होऊन जाईल
किंवा खूप जास्त व्हॉलटाईल होऊन जाईल आणि दोन्ही केसेसमध्ये स्टॉप लॉसेस आपले जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे या झोनमध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही. मला असं वाटतं की उद्या 24,005ला ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता आहे आणि इथं देखील एक चांगला सपोर्ट जे आहे ते निफ्टीने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नो ट्रेड झोनला वरच्या साईडला ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता आहे. जर का तसं झालं तर 24,005च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,072, 24,140, 24,221 आणि 24,308 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स असतील. प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या लेवल्स मी तुमच्यासोबत शेअर करतो त्यापैकी लेवल 4 जी आहे ही इम्पॉर्टंट रिव्हर्सलची असते दोन्ही इंडेक्स सोबत. त्यामुळे देखील ह्या लेवल तुम्हाला चार्टवरती मार्क करायचे आहेत. आपण कुठल्याही रेझिस्टन्सला सपोर्टला ब्रेकआउट बद्दल बोलू त्यावेळेला लक्षात घ्या किमान 5 मिनिटाची कॅन्डल अशी क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय लो ब्रेक करेल त्यावेळेला त्या कॅन्डलला किंवा त्या सपोर्ट रेझिस्टन्सला ब्रेकडाऊन आला किंवा ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. थोडक्यात काय तर 5 मिनिटाच्या कॅन्डल क्लोजिंगची आपल्याला वाट पाहायची आहे. आता माझा हा व्ह्यू झाला ह्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. काही कारणास्तव आपल्या डायरेक्शनमध्ये मार्केट नाही गेलं, अपोजिट डायरेक्शनला गेलं तर मग त्या डायरेक्शनच्या लेवल सुद्धा आपण प्लॅन बीच्या अनुषंगाने प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करत असतो. तर 23,960ची ती लेवल राहणार आहे ज्याच्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,904, 23,845, 23,786 आणि 23,692 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहते. तर मित्रांनो मी माझा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. उद्याच्या दिवसाचा तुमचा काय व्ह्यू असणार आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आता बँक निफ्टी बद्दल बोलूयात. उद्यापासून बँक निफ्टीचे प्रीमियम्स परत एकदा हाई असणार आहेत. बरेच रिटेल ट्रेडर बँक निफ्टीकडे फिरकणार सुद्धा नाहीयेत, पण तरी देखील ह्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात आणि त्याच्यामुळे एक अर्ली इंडिकेशन आपल्याला बँक निफ्टी जे ते देत असते येणाऱ्या पुढच्या मूव्ह बद्दल. त्यामुळे ह्या लेवल देखील तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. नो ट्रेड झोन राहणार आहे 57,780 ते 57,655चा बँक निफ्टीच्या याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 57,780च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,902, 58,045, 58,211 आणि 58,377 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,655च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,517, 57,388, 57,232 आणि 57,061 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा. आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी माझं अनालिसिस, प्रेडिक्शन आणि मॅजिकल लेवल्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही मला नक्की फॉलो करा कारण की तिथे मी माझे लाईव्ह मार्केटचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि तुमचा फीडबॅक नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच.